श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळ आलेला आहे. मग स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील हा एकच अध्याय रोज वाचायचा आहे. नशिबात नसेल ते सुद्धा स्वामी तुम्हाला देतील. हा आपण रोज अध्याय वाचन केल्याने. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की स्वामी चरित्र सारामृताचे कसे पाठ करायचे, कारण 11 ते 31 मार्च 21 दिवसांची सेवा आपल्याला स्वामी चरित्र सारामृताची कशी करायची. आता ज्यांना 21 पाठ शक्य नाही त्यांनी कसं करायचं हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर आता आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की गुरुचरित्र पारायण करणं भरपूर जणांना शक्य होत नाही आणि गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही. गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला त्याचे नियम वगैरे पाळणं शक्य होत नाही. मग त्याचे भरपूर नियम असतात, मग ते आपल्याकडनं होत नाहीत नियम पालन करणं. तर मग आपण 21 दिवस किंवा 11 दिवस किंवा 7 दिवस किंवा 5 दिवस तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढे दिवस तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत, अगदीच ज्यांना पार शक्य होत नाही त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तरी आपल्याला ही सेवा करायची आहे, जी सेवा मी तुम्हाला सांगते. गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो गुरुचरित्र पारायणाचे भरपूर असे लाभ आहेत. आता ते आपल्याला माहीत आहेत की आपल्याला जर कठोरातला कठोर जरी पितृदोष असेल तरी आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तरी आपल्या गुरुचरित्राच्या पारायणाने आपला तो पितृदोष हळूहळू कमी होत असतो. वास्तूमध्ये जर दोष असेल तर आपण गुरुचरित्राचे पारायण केलं तर वास्तुदोष पण हळूहळू कमी होत असतो. आता पितृदोष असल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये संतती न होणे किंवा जी संतती आहे त्यांचं लग्न न होणे किंवा त्यांचं म्हणजे अभ्यासामध्ये प्रगती न होणं किंवा आपले पती असतील म्हणजे त्यांचे पैसा येतो किंवा मग एक तर प्रमोशन होत नाही आणि पगार येतो तो टिकत नाही, म्हणजे पैसा घरात टिकत नाही, आजार पण असतं, हे भरपूर गोष्टी असतात पितृदोषाच्या. तर हे सगळे पितृदोषाची लक्षणं आहेत. पण आपल्याला हा पितृदोष कमी करण्यासाठी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं खूप गरजेचं असतं. मग आता आपल्याकडून गुरुचरित्र पारायण हे करणं शक्य होत नाही तर मग आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्यासारखंच फळ मिळणार आहे. आपण हे मी तुम्हाला तसे 2 अध्याय सांगणार आहेत. तुम्ही 1 अध्याय वाचला तरी चालेल, 2ही अध्याय वाचले तरी पण चालणार आहेत. स्वामी समर्थ महाराज हे करता करविता आहेत पूर्ण संपूर्ण ब्रह्मांडाचे. आपण जी सेवा करतो, कशा मनापासून सेवा करतो हे ते सगळं पाहत असतात. आणि आपल्याला वाटतं मला हे दिलं नाही, मी स्वामींना मागितलं होतं, मला ते दिलं नाही, स्वामींना मी मागितलं होतं, ते आपल्यासाठी चांगलं नसेल म्हणून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनी दिलं नाही. पण जे आपल्यासाठी योग्य आहे ना ते आपल्याला स्वामी समर्थ महाराज देत असतात. त्यामुळे आपण फक्त सेवा करत जायची. सेवा केल्याने म्हणजे जसं आपण पैसा कमवल्याने आपण बँकेमध्ये आपला बँक बॅलन्स वाढवतो, तसं सेवा केल्याने आपण सेवा करून आपला पुण्याचा बँक बॅलन्स वाढवत असतो. त्यामुळे आपण सेवा करत जायच्या. आपलं बँक बॅलन्स हे पुण्याचं काम हे आपलं वाढवत ठेवायचं आपण. त्यामुळे आपल्याला फक्त सेवा करत राहायच्या आहेत. आता तुम्हाला जर तुम्ही घरीच असाल तर तुम्हाला कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही हा ग्रंथ म्हणजे हा जो अध्याय आहे हा तुम्ही वाचन करू शकता. आता हा जो मी तुम्हाला अध्याय सांगते की हा अध्याय वाचायचा, 2 अध्याय वाचायचे किंवा हा 1 अध्याय वाचायचा, तर तुम्हाला हा अध्याय वाचताना गुरुचरित्रासारखे तुम्हाला नियम वगैरे पालन करायला नाही लागणार. म्हणजेच की आपण म्हणतो ब्रह्मचर्याचं पालन किंवा जास्त की कांदा लसूण हे आपल्याला गुरुचरित्रात खावं लागत नाही किंवा एकच आपल्याला धान्य खायचं, हे नियम तुम्ही नाही पाळले तरी पण चालतील. आता ज्यांना पाळायचे आहेत त्यांनी पाळा, पण शक्यतो नाही पाळले तरी पण चालतील. तर आता आपल्याला पाहूया की गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचायचा आहे. तर गुरुचरित्र हा संपूर्ण 52-53 अध्यायाचा ग्रंथ आहे. तर आपल्याला फक्त 14वा आणि 18वा 14वा आणि 18वा हा जे 2 अध्याय आहेत तर ह्या 2 अध्यायाला गुरुचरित्राचा मेरुमणी म्हटलं जातं. तर हे जे अध्याय आहेत तर आपल्या हे संसार आहे, तर ह्या संसारामध्ये आपल्याला सुख देणं किंवा आपल्या आयुष्यातलं दुःख कमी करणं, हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना हे 2 अध्यायामधून आपल्याला भेटत असतात. त्यामुळे आपल्याला हे 2 अध्याय गुरुचरित्राचे वाचन करायचे आहेत. 14वा आणि 18वा अध्याय ह्या 2 अध्यायांना भरपूर असं महत्त्व आहे. आपल्या आयुष्यातलं कसाही आजार असू द्या तरी तो आजार आपला ह्या 2 अध्याय वाचनाने आपला पूर्णपणे कमी होतो. त्यासाठी आपल्याला 14वा आणि 18वा अध्याय हे वाचन करायचे आहेत. रोजच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही वाचन करू शकता. आता नुसतं स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणून नाही किंवा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे
म्हणून नाही तर दत्त जयंती आली म्हणून दत्त जयंतीपुरतं नाही. तुम्ही जर नियमित हे 2 अध्याय जर वाचन केले ना तर तुमचं आयुष्य तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार पहा. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की नशिबात नसेल तेही स्वामी तुम्हाला देतील. तुम्ही जर हे 2 अध्याय वाचन केले तर पहा कसलाही तुमच्या आयुष्यामधला त्रास हे 2 अध्याय वाचन केल्याने तुमचं नक्की म्हणजे नक्की कमी होईल. आता तुम्ही हे संकल्प करून सुद्धा करू शकतात की मी 11 दिवस हा अध्याय वाचेल, मी 21 दिवस हा अध्याय वाचेल. तर तुमच्या पद्धतीने 14वा आणि 18वा अध्याय. आता तुम्हाला पूर्ण पुस्तक घेऊन बसायची पण गरज नाही पहा. हे 2 अध्याय आहेत तर हे जो सेपरेट पुस्तक आपल्याला भेटतं कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला 14वा आणि 18वा अध्याय याचं सेपरेट एक पुस्तक मिळतं. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस ती पोथी काढून घेण्याची गरज म्हणजे पडत नाही की ती पोथी काढून घ्यायची आणि मग ती वाचायचं. एकदम छोटंसं पुस्तक आहे. तुम्ही ते विकत आणलं आणि त्यातून तुम्ही अध्याय वाचले तरी पण चालतील. फक्त आता तुम्ही काय करायचं सकाळच्या वेळेला जर बसलात तर प्रयत्न करायचा पहा की रोज सकाळच्या वेळेलाच बसायचं. आता जर तुम्ही 4च्या नंतर बसाल तर मग प्रयत्न करायचा की रोज त्याच वेळेत तुम्ही वाचन करण्यासाठी बसायचं आहे. असं वेळ ठरवून घ्यायची आणि मग जाहीच तुम्हाला वेळ पालन करणं झालं वेळेचं तर मग तुमच्या मनानुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही बसू शकता. पण आपल्याला सेवा करायची आहे. तुम्ही श्री गुरुदेव दत्त ही मंत्र जप पण करू शकता, 1 माळ 11 माळे, किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ ही पण तुम्ही हा पण मंत्र तुम्ही 1 माळ करू शकता किंवा 11 माळे करू शकता. तुम्हाला जेवढ्या होतील तेवढ्या तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता. जेवढ्या आपण सेवा करू तेवढं आपण आपल्या आयुष्यातलं पहा आपण त्रास कमी होत असतो. कारण आपण सेवा केल्याने आपल्याला आपण किती मनापासून सेवा करतो, किती मनोभावे सेवा करतो त्यानुसार आपलं जे म्हणतो ना प्रारब्ध असतं ते प्रारब्ध आपण कमी कमी करत असतो सेवा करून करून. त्यामुळं आपल्याला कधी कधी लगेच आपल्याला फळ भेटत नाही का तर आपलं प्रारब्धामध्ये आपल्याला जास्त जर प्रारब्धाचा त्रास असेल तर तो त्रास कमी होण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. त्यासाठी आपल्याला सेवा जास्त करावी लागते. केंद्रात गेल्यावर पण आपल्याला सेवा दिल्या जातात, आपल्याला त्या सेवा करावं लागतात. त्या सेवा करून करून आपल्याला भरपूर असा फरक पडत असतो म्हणजे त्याचा फायदा होत असतो पहा. त्यासाठीच आपल्याला सेवा करायची असतात. आता केंद्रामध्ये पहा या स्वामी पुण्यतिथीनिमित्त, स्वामी प्रगट दिनानिमित्त किंवा अजून दत्त जयंतीनिमित्त भरपूर सेवा केल्या जातात. आता चैत्र महिना जो येणार आहे ना स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनच्या नंतर पहा तर प्रकट दिनच चैत्र महिना होतो. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी 31 मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर तेव्हापासून पहा म्हणजे त्या संपूर्ण जो चैत्र महिना आहे त्यामध्ये पहा चैत्र नवरात्र असतं तर दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन केलं जातं, स्वामीचरित्र सारामृत वाचन केलं जातं, गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन केलं जातं. तुम्ही आपल्या मल्हारी सप्तशती वाचन करू शकता, भागवत वाचू शकता. हा संपूर्ण महिना म्हणजेच पहा स्वामी तत्व स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत पूर्ण स्वामी तत्व हे पृथ्वीवरती स्थिर असतं पहा. त्यामुळं आपल्याला यामध्ये आपण जेवढ्या सेवा करू त्याचा आपल्याला भरभरून असा लाभ मिळत असतो, त्याचा फायदा होत असतो. त्यामुळंच मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले होते की तुम्ही ह्या सेवा करत जा. म्हणजेच पहा ह्या सेवा केल्याने तुम्हाला समाधान तर मिळतं पण आपल्याला त्याचं फळ पण मिळत असतं. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत हा एक अध्याय वाचा, 14वा आणि 18वा अध्याय. आता तुम्ही मग फक्त 14वा वाचू शकता किंवा फक्त 18 वाचू शकता माझ्या मनाने. तर तुम्ही दोन्हीही अध्याय 14वा आणि 18वा अध्याय हे दोन्हीही अध्याय वाचू शकता. दोन्ही वाचलं तर तुम्हाला जास्त फळ मिळेल. पण तुम्हाला जो वाचायचा आहे तो तुम्ही वाचू शकता, 14वा आणि 18वा अध्याय. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.